नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आज मी बनवत आहे मऊ आणि लुसलुशीत असा बेसन ढोकळा। शेवट ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी झटपट अशी चटणीही बनवून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर आता इथं आपण सर्वात अगोदर बॅटर बनवून घेऊया। इथं मी मिक्सरचा ज्यूसचा जार घेतला आहे, तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल। आता मी सर्व जे माप आहे ते आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याने घेणार आहे। इथे आता मी घेत आहे 3 चमचे पिठी साखर, त्यानंतर घेत आहे 3 चमचे तेल। आपण जे भाजीसाठी वापरतो ते तेल इथे मी घेतलं आहे। 2 चमचे लिंबाचा रस, 1/4 स्पून हळद घेतली आहे। जास्त हळद टाकायची नाही, नाहीतर आपला जो ढोकळा आहे तो असा ब्राऊन कलरचा होईल आणि त्याच्यावर असे डाग पडल्यासारखे होतील। आता हे जे आहे ते मी 1 मिनिटासाठी मिक्सरला फिरवून घेतलंय। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेते। ह्या वाटीने मी ते 1.5 वाटी बेसन पीठ घेणार आहे। बेसन पीठ इथे असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं बेसनाचं जे प्रमाण आहे ते योग्य होतं। बेसन पीठ जर असं दाबून नाही घेतलं तर मग त्याचं प्रमाण कमी होतं आणि सोड्याचं जास्त होतं, त्यामुळे आपला ढोकळा बिघडतो। अजून एक अर्धी वाटी आता बेसन पीठ घेते। आता मोजून घेतलेलं बेसन पीठ या जारमध्ये ओतते। चवीनुसार यात मीठ घालायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे पाणी। पाण्याचं प्रमाण जे आहे, आपण जेवढं बेसन पीठ घेतलं आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता मी इथं 1.5 वाटी बेसन टाकलंय, तर इथं मी 1/4 वाटी पाणी घेणार आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला 1.5 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। इथे बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बॅटरला। इथे आता मी अजून यामध्ये इनो घातलेला नाहीये, तो आपण नंतर घालणार आहे। आता हे बॅटर मी साईडला ठेवते। इथं मी ढोकळा शिजवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक रिंग टाकली आहे। तुम्ही हवं तर प्लेट पण टाकू शकता। आता पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे आणि मगच आपल्याला ढोकळा शिजवायला ठेवायचा आहे। आता पाणी उकळतंय तोपर्यंत आपण इथे मी ढोकळा शिजवण्यासाठी कुकरचा डबा घेतला आहे। आता त्याला तेल लावून घेते। तुम्ही हवं तर केकचं जो टीन आहे त्यामध्ये ढोकळा शिजवला तरी चालेल। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण आता यामध्ये इनो टाकून घेऊया। इथे मी घेतला आहे 1 सॅचेट म्हणजे 1 चमचा इनो आहे। आता हे बॅटर आपल्याला 15 ते 20 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे ह्या डब्यामध्ये ओतून घेते। इथे एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण बॅटरमध्ये इनो घालणार आहे त्या अगोदर आपल्या पाण्याला उकळी आलेली पाहिजे आणि आपण ज्या टीनमध्ये ढोकळा सेट करायला ठेवणार आहे त्याला पण ऑइल अगोदरच आपल्याला लावून घ्यायचं आहे। इथे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपलं बॅटर पण रेडी झालेलं आहे। आता हे बॅटरचा डब्बा मी यावर ठेवते आणि आता याला झाकण लावून घेते। आता हा जो ढोकळा आहे तो आपल्याला 15 ते 20 मिनिटं स्टीम करायचा आहे। आता पहिले 10 मिनिटं अजिबात झाकण उघडून ढोकळा बघायचा नाहीये, कारण इनो त्याचं काम करत असतो आणि त्यात मग जर बाहेरची थंड हवा गेली तर मग इनो त्याचं काम करत नाही आणि आपला ढोकळा व्यवस्थित होत नाही। इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा मस्त असा फुगलेला आहे। आता एकदा चेक करून बघूया ढोकळा शिजलाय का। त्यासाठी एक सुरी घ्यायची आहे आणि सुरी अशी ढोकळ्यामध्ये घालून बघायची आणि त्यावर बघायचे असं चिकट काही लागले का। जर आपली सुरी जी आहे ती बाहेर क्लीन आली तर समजायचं की आपला ढोकळा जो आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे। आता ढोकळा थंड होण्यासाठी याला मी बाहेर काढून घेते। याला पूर्ण रूम टेम्परेचर पर्यंत थंड होऊ द्यायचं आहे।
ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण आता याची फोडणी तयार करून घेऊया। तर इथे मी घेतली कढई, कढईमध्ये घेते 2 पळी तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायच्यात हिरव्या मिरच्या। ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्यात, मध्ये कट दिलेला आहे मिरच्यांना। त्यानंतर टाकते कढीपत्ता आणि टाकायचं आहे पाणी। यामध्ये टाकते चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर आणि याला 2 मिनिटं असंच लो फ्लेमवरती उकळू द्यायचं आहे। 2 मिनिट झालेत, आता गॅस बंद करते आणि याला पण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। ढोकळा पूर्णपणे थंड झालाय, आता आपण याला कट करून घेऊया। सुरी या पद्धतीने सर्व साइडनी फिरवून घ्यायची आहे। इथे ढोकळा व्यवस्थित बाहेर आलेला आहे। आता याचे पीसमध्ये कट करूया। आता ढोकळ्याचा जो वरचा फुगलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, तो आपण चटणीसाठी वापरणार आहे। इथे तुम्ही बघू शकता किती सहज आपला ढोकळा जो आहे तो कापला जात आहे, म्हणजे तो एकदम स्पॉन्जी आणि मऊ असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। पूर्ण ढोकळा आता कट करून घेते, तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। आता हे सर्व पीस एका प्लेटमध्ये काढून घेते। फोडणीचं पाणी थंड झालंय, आता आपण यावर फोडणी टाकून घेऊया। तुम्हाला जेवढा ढोकळा खायचा असेल तेवढ्याच ढोकळ्यावरती पाणी टाकायचं आहे, बाकीचं आपल्याला साईडला ठेवायचं आहे। तर इथे आता फोडणीचं पाणी टाकून झालेलं आहे आणि आपला ढोकळा जो आहे तो आता तयार झालेला आहे। जी ढोकळ्यासोबत चटणी खाल्ली जाते त्याची एक झटपट रेसिपी आपण बघूया। तर चटणीसाठी इथं मी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अद्रक, चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर आणि मगाशी जो आपण ढोकळ्याचा वरचा भाग कट करून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आहे। मार्केटमध्ये याच पद्धतीने चटणी बनवतात किंवा या ढोकळ्याऐवजी शेव पण यामध्ये टाकली जाते। यामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपली ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। इथे आपला खमंग असा मस्त ढोकळा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये।